मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, भारत आणि अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा एक नवीन व्यापार करार होण्याच्या संदर्भामधली महत्त्वपूर्ण घोषणा काही दिवसांपूर्वी म्हणजे रादर 2च दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आणि साधारणतः आपल्यावरती जो 50% टेरिफ लावलेला होता तो टेरिफ आता कमी करून 18% आणण्यात आला. त्या ट्विटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी असंही म्हटलं आणि त्यांच्या परराष्ट्र धोरणाच्या प्रवक्त्यांनी पण सांगितलं की भारत साधारणतः पुढच्या काही काळामध्ये अमेरिकेकडनं 500 अब्ज डॉलर्सच्या वस्तू ज्या आहेत ते विकत घेणार आहे. त्याचप्रमाणे त्यांनी दुसरंही त्यांच्या ट्विटमध्ये असं म्हटलेलं आहे की भारत आता व्हेनेझुएलाकडनं तेल विकत घेणार आहे आणि अमेरिकेकडनं देखील तेल विकत घेणार आहे. म्हणजे क्रूड ऑइल ज्याला आपण म्हणतो, पेट्रोल आणि डिझेल च्या संदर्भातलं. आणि भारत आता रशियाकडनं तेल घेणं थांबवेल. मित्रांनो, या बाबतीमध्ये भारताने कोणताही दुजोरा हा दिलेला नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं आल्या होत्या. आता तुम्हाला प्रश्न असा पडलेला असेल की का डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने व्हेनेझुएलन ऑइल किंवा व्हेनेझुएला या देशामधलं तेल घेण्याच्या संदर्भामध्ये भारतावरती एक पद्धतीने मी त्याला दबाव नाही म्हणणार पण सातत्याने मागणी करत आहेत. दुसरं, काही दिवसांपूर्वी याच डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेने एक ऑपरेशन व्हेनेझुएला या देशामध्ये केलं आणि हे ऑपरेशन करून त्यांनी व्हेनेझुएलाचे जे राष्ट्राध्यक्ष मदुरो होते त्यांना अर्ध्या रात्री कॅप्चर केलं, त्यांच्या बंगल्या घरामध्ये प्रवेश केला आणि तिथनं त्यांना अरेस्ट केली आणि आता ते अमेरिकेच्या तुरुंगामध्ये आहेत. त्यानंतर ग्रीनलँडच्या संदर्भामध्ये आपण असं पाहतो की त्यांनी कधी नव्हे तेवढा डोनाल्ड ट्रम्पने आग्रह करायला सुरुवात केली की आम्हाला ग्रीनलँड पाहिजे आहे आणि ग्रीनलँड हा आमच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा आहे. खरं तर यापूर्वीच्या अनेक राष्ट्राध्यक्षांनी ग्रीनलँडची मागणी केली पण जितक्या ॲग्रेसिव्हली डोनाल्ड ट्रम्प ही मागणी करतायत तशी मागणी कोणी केलेली नाही आहे. आता मित्रांनो, तुम्हाला प्रश्न असा पडलेला असेल की का सातत्याने अमेरिकेने व्हेनेझुएलावरती लष्करी कारवाई करण्यापर्यंत, आणि त्यासाठी कारण सांगितलं गेलं की ड्रगच्या स्मगलिंगमध्ये त्या मादुरोचा हात होता वगैरे. एवढ्या कारणावरनं एक देश दुसऱ्या देशामध्ये मिलिटरी इंटरव्हेन्शन करतो आहे आणि आता त्यांनी असे सांगितलं की आता हे सगळे जे व्हेनेझुएलाचे तेलाचे साठे आहेत हे पूर्णपणे अमेरिकेच्या कंट्रोलमध्ये असतील आणि अमेरिका त्या तेलाचं डीलिंग करेल, म्हणजे त्याचा व्यापार करेल. साधारणतः 300 मिलियन बॅरल्स एवढं प्रचंड तेलाचे साठे व्हेनेझुएलामध्ये आहेत. सिमिलर प्रकार जर तुम्ही ग्रीनलँडच्या बाबतीमध्ये विचार केला तर ग्रीनलँडच्या बाबतीत तुम्हाला असंच दिसून येतं की अमेरिकेचा ऑलरेडी एअरबेस हा 1951 पासून ग्रीनलँडमध्ये आहे. तिथं तो करार जो डेन्मार्कमध्ये आणि अमेरिकेमध्ये झालेला 1951चा, त्याच्यानुसार अमेरिका अख्ख्या ग्रीनलँडला मिलिटरी बेसमध्ये कन्व्हर्ट करू शकतो, अशा प्रोव्हिजन्स पण आहे. असं असतानाही डोनाल्ड ट्रम्प यांना ग्रीनलँड का पाहिजे आहे? कारण ग्रीनलँडमध्ये असलेले तेलाचे, नॅचरल गॅस आणि रेअर अर्थ मिनरलचे साठे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं तिथले असणारे तेलाचे साठे. याच्यातनं तुम्हाला एक गोष्ट कॉमन किंवा समान दुवा किंवा समान लिंक ही कळली असेल. तेल, तेल आणि तेल. आणि या बाबतीमध्ये डोनाल्ड ट्रम्प आग्रही. व्हेनेझुएला असेल, तेलाचा प्रश्न आहे, मूळ प्रश्न हा तेलाचाच आहे. ग्रीनलँड, मूळ प्रश्न हा तेलाचाच आहे आणि याच्यावरती अमेरिकेला मोनोपोली पाहिजे आहे आणि अमेरिकेची इच्छा आहे की हे तेल डॉलरमध्ये विकलं जावं. याच्यातनं मित्रांनो काही मेसेजेस हे क्लिअर कट मिळत आहेत. भारताने पण $500 बिलियन वस्तू या अमेरिकेच्या वस्तू विकत घ्यायच्या आहेत पुढच्या काही काळांमध्ये, काही वर्षांमध्ये. याच्यातनं काय मेसेज जातोय की डोनाल्ड ट्रम्प जाणीवपूर्वक डॉलरला पुश करण्याचा प्रयत्न करतायत. हा कळीचा मुद्दा आहे आणि आजच्या व्हिडिओचा आपला हा विषय आहे की डॉलर क्रायसिसमध्ये अडकला आहे का? डॉलरचं जी डी डॉलरायझेशनची प्रोसेस जगामध्ये सुरू झाली आहे त्यामुळे डॉलरच्या मोनोपोलीला धक्का निर्माण झालेला आहे का? या डॉलरच्या आधारावरती अमेरिकेने आपलं साम्राज्य जगभर पसरवलं. त्यामुळे तुम्हाला कळीचा प्रश्न असा पडलेला असेल की सातत्याने भारतात चर्चा होती की आपल्या रुपयाचं अवमूल्यन डॉलरच्या कंपॅरिझनमध्ये इतकं झालं आहे. आता ते 91ला गेलं आहे, 90 रुपीजला आलेलं आहे, 91 रुपीजला गेलं आहे, पूर्वी ते 80 रुपीजला होतं. सातत्याने हा प्रश्न तुम्हालाही पडत असेल की आपण का डॉलरबरोबर एवढी तुलना करतो? आपल्या रुपयाची आणि डॉलरची तुलना का केली जाते? आपण आपलं पेट्रोल जे आपण सौदी अरेबियाकडनं, इराककडनं, कतारकडनं, UAEकडनं खरेदी करतो, हे डॉलरमध्ये का करतो? आपण भारत जे सोन्याची, तुम्हाला कल्पना आहे की साधारणतः काही वर्षांपूर्वी भारत हा आशिया खंडातला सोन्याची आयात करणारा नंबर 1चा देश होता. आता चायनाने आपल्याला
काही महिन्यांमध्ये सुपरसीड केलेला आहे, चायना पुढे गेलेला आहे. पण मग सोनं आपण सगळे डॉलरमध्ये का खरेदी करतो? आपण आपले डिफेन्स इक्विपमेंट्स आपण जे खरेदी करतो डॉलरमध्ये का खरेदी करतो? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आणि याच्या माध्यमातून आपली जी संपूर्ण डॉलरची मोनोपोली जगभरात, म्हणजे केवळ भारताच्या बाबतीत नाही आहे, हे जगभराच्या बाबतीमध्ये आहे. आपली जसं तुमचं सेव्हिंग बँकेमध्ये अकाउंट असतं, सेव्हिंग अकाउंट असेल तुमचं, तसं आपल्या भारताचं पण जे अकाउंट आहे, ज्याला आपण फॉरेक्स म्हणतो, आपला फॉरेन एक्सचेंज रिझर्व, त्याच्यामध्ये तो सध्या $700 बिलियन आहे. याच्यामध्ये आजच्या घडीला ऑलमोस्ट 60% डॉलर आहेत. आणि मग सोनं आहे, इतर करन्सी आहे. मग प्रत्येक देश डॉलरला ॲज अ रिझर्व्ह करन्सी म्हणून एवढं होल्ड करून का ठेवतो? याचं कारण लक्षात घेणं गरजेचं आहे की ही जी डॉलरची मोनोपोली आहे जगावरती, ही गेल्या अनेक दशकांपासून चालत आलेली आहे. ही डॉलरची मोनोपोली आता चॅलेंज होती आहे. डॉलर हा मागे पडतोय की काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे ह्या डॉलरची मोनोपोली कायम ठेवणं, विशेष करून तेलाच्या माध्यमातनं, त्यामुळे तुम्ही हा शब्द ऐकला असेल पेट्रो डॉलर. हा पेट्रो डॉलर काय प्रकार आहे? ही काय वेगळी करन्सी आहे का? तसं नाही आहे. पेट्रोल आणि डॉलर म्हणजे पेट्रोल खरेदी करण्यासाठी जो डॉलर वापरला जातो त्याला पेट्रो डॉलर असं आपण म्हणतो. आता हा जो पेट्रो डॉलर आहे हा क्रायसिसमध्ये आलेला आहे. आणि तो क्रायसिसमध्ये येऊन आता युआन याच्या संदर्भामध्ये किंवा पेट्रो युआन सारखी संकल्पना पुढे यायला लागलेली आहे. आता युआन ही चायनाची करन्सी आहे. त्यामुळे पेट्रोलला युआन बरोबर जोडण्याचे आणि नवीन संकल्पना आणण्याचे प्रकार हे आता पुढे यायला लागलेत. त्यामुळे जर डॉलर क्रायसिसमध्ये आला तर अमेरिका क्रायसिसमध्ये येणार. डॉलरची मोनोपोली आहे म्हणून अमेरिकेची मोनोपोली आहे. त्यामुळे जर डॉलर वीक झाला तर अमेरिका वीक होणार आणि ते अमेरिकेला सहन होणारं नाही आहे. अमेरिकेमध्ये जो कन्झर्वेटिव्ह तिथला, ज्याला आपण सेंट्रल अमेरिका म्हणतो, सेंट्रल अमेरिकेमधला ईस्टर्न आणि वेस्ट अशा दोन अमेरिका, त्यातला जो मधला बेल्ट आहे, जो पॉप्युलरली काऊ बेल्ट किंवा बायबल बेल्ट म्हणून देखील ओळखला जातो, त्या ठिकाणचे जे कन्झर्वेटिव्ह रिपब्लिकन्स आहेत त्यांना जी मोनोपोली जगाच्या राजकारणावरती पुन्हा रिइस्टॅब्लिश करायची आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जो अमेरिकेचा दबदबा जागतिक राजकारणामध्ये होता तो त्यांना रिइस्टॅब्लिश करायचा आहे. तो रिइस्टॅब्लिश करण्याचं मुख्य साधन काय आहे? ते रिइस्टॅब्लिश करण्याचं मुख्य साधन अमेरिकेकडचे अण्वस्त्र नाही आहेत मित्रांनो. ते रिइस्टॅब्लिश करण्याचं साधन अमेरिकेमधला डॉलर आहे. जर डॉलरची मोनोपोली टिकली तर अमेरिकेची मोनोपोली टिकणार. त्यामुळे हा पेट्रो डॉलर काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. आणि ही डॉलरची मोनोपोली का चॅलेंज होती आहे हे पण आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, साधारणतः दुसरं महायुद्ध सुरू होण्याच्या आसपास, म्हणजे पूर्वी देखील तुम्ही त्याला म्हणू शकता, म्हणजे साधारणतः 1941-42 पर्यंत जगामध्ये जो व्यवहार व्हायचा ना मित्रांनो, हा प्रामुख्याने सोन्यामध्ये व्हायचा. सोनं हे स्टँडर्ड मानलं जायचं. आणि ज्या देशाकडे जेवढं सोनं आहे त्या सोन्याच्या आधारावरती तो देश करन्सी आपली प्रिंट करायचा. त्यामुळे सोनं मधनं व्यवहार हा प्रामुख्याने होत होता आणि काही व्यवहार हा वस्तूंमध्ये व्हायचा. इवन तेल देखील पहिले सोन्यामधनं, म्हणजे मी त्याच्याकडे येणार आहे, त्याचा जो व्यवहार व्हायचा, व्यापार व्हायचा, हा प्रामुख्याने सोन्यामधनं व्हायचा. किंवा अनेकदा त्याला बार्टर ट्रेड असं म्हणतो, वस्तूमधनं देऊन देखील हे अरब देश आपलं तेल विकत होते. जसं दुसरं महायुद्ध हे 1945ला संपलं, दुसरं महायुद्ध जसं संपायला आलं त्यावेळेला ह्या महायुद्धामधचा तडाखा सगळ्यात जास्त कोणाला बसला? तो युरोपला बसला. पहिलं महायुद्ध पण युरोपच्या भूमीवर झालं, दुसरं महायुद्ध पण युरोपच्या भूमीवर झालं आणि यामध्ये युरोपियन देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या. आता प्रश्न असा आला की ह्या महायुद्धामध्ये, जशी पहिल्या महायुद्धामध्ये देखील अमेरिकेने लेट एंट्री घेतलेली होती, दुसऱ्या महायुद्धामध्ये देखील अमेरिकेने लेट एंट्री घेतली. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धामध्ये जेवढं भयानक नुकसान हे युरोपियन देशांचं झालं तेवढं अमेरिकेचं झालं नाही. आणि दुसऱ्या महायुद्धापर्यंत जगामध्ये ऑलमोस्ट 70% सोन्याचे साठे हे अमेरिकेकडे होते. त्यामुळे त्याच्या आधारावरती अमेरिकेने डॉलर प्रिंट करायला सुरुवात केली. आणि मग असं ठरलं की युरोपियन करन्सीला आधार नव्हता, कारण सगळे त्यांच्याकडचं गोल्ड रिझर्वपासून सगळं युरोपने खर्च केलेलं होतं, नष्ट झालेलं होतं दुसऱ्या महायुद्धामध्ये. या देशांची आर्थिक अवस्था अतिशय मेटकुटीला आलेली होती. आणि मग नंतर युरोपियन देश आणि अमेरिका एकत्र आले, काही युरोपियन देश विशेष करून पश्चिम युरोपचे, आणि त्यांनी एक करार केला.
त्या कराराला ब्रेटन वूड ॲग्रीमेंट्स असं म्हणतात. हा 1944ला झाला मित्रांनो. या करारामध्ये असं ठरलं की आता युरोपियन देश डॉलरला आपली करन्सी म्हणून मानतील, कारण त्याला प्रचंड मोठा सपोर्ट अमेरिकेचा आणि अमेरिकेच्या गोल्ड रिझर्वचा आहे. त्यामुळे डॉलरला प्रचंड मोठा आधार हा अमेरिकेच्या सोन्याच्या साठ्यांचा असल्यामुळे युरोपियन देशांनी असं ठरवलं की आपण डॉलरला रिझर्व्ह करन्सी म्हणून मान्यता द्यायची. आणि त्याच्या अनुषंगाने IMF तयार झालं, वर्ल्ड बँक तयार झालं. आणि मग युरोपियन देशांनी आपले ट्रान्झॅक्शन जे आहेत हे प्रामुख्याने डॉलरमध्ये करायला सुरुवात केली. पण तेव्हा असं ठरलं की तुमच्याकडे जेवढं सोनं आहे तेवढेच तुम्ही डॉलर प्रिंट करू शकता. पण नंतर आपण असं बघितलं की अमेरिकेचा, कारण शीतयुद्ध सुरू झालेलं होतं, अमेरिकेचा प्रभाव जगभर वाढलेला होता, अमेरिकेचा मिलिटरी बेसेस जगभरात पसरलेले होते, त्यांचा प्रचंड खर्च होता. आणि मग असं दिसून आलं की साधारणतः अमेरिकेला जास्त डॉलर प्रिंट करावे लागत होते, पण तेवढे सोन्याचे साठे नव्हते. त्यामुळे कुठेतरी सोन्याला डॉलरपासून डिस्कनेक्ट करणं गरजेचं होतं. आणि तो निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी घेतला 1971ला, ज्याला निक्सन शॉक असं म्हटलं जातं. 1970s हे जे डिकेड आहे ना मित्रांनो, हे ह्या डॉलरच्या मोनोपोलीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. कारण याच डिकेडमध्ये पेट्रो डॉलर ही संकल्पना जन्माला आली. आता हा काय प्रकार होता? आता 1970sमध्ये जे आखाती देश आहेत, पश्चिम आशिया इस्लामिक देश, विशेष करून सौदी अरेबिया, UAE, कतार, हे जे देश आहेत, इराक, इराण, या देशांमध्ये एक अतिशय महत्त्वाची घडामोड तिथं 1970sमध्ये झाली. ती म्हणजे इस्रायलबरोबर यांचं युद्ध, जे 1973ला झालं. आणि त्या वॉरमध्ये इस्रायलनी प्रचंड मोठी बढत हासिल केली. अनेक अरब देशांच्या टेरिटरीज ज्या आहेत, जॉर्डन, इजिप्तपासून, ह्या इस्रायलने आपल्या हातामध्ये घेतल्या. आणि ह्या युद्धामध्ये अरब देशांचा पराभव झाला. परंतु ह्या अरब देशांना त्यावेळेला असं वाटलं की अरे, हे युरोपियन देश, म्हणजे हा जो इस्रायलचा विजय झालेला होता, हा प्रामुख्याने अमेरिकेच्या समर्थनावरती झालेला होता. मग त्यांनी अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी या अरब देशांनी, इस्लामिक देशांनी निर्णय असा घेतला ऑइल इम्बार्गोचा. म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्ही तेलाचं उत्पादन कमी करून टाकू, आणि ते कमी करू जेणेकरून अमेरिकेला आणि युरोपियन देशांना तेलाचा सप्लाय हा होणार नाही. आणि म्हणून त्यांनी तेलाचं उत्पादन एकदम कमी करून टाकलं. अशा वेळेला युरोपियन देशांना आणि अमेरिकेला त्रास झाला. परंतु तेलाचं उत्पादन कमी केल्यामुळे अरब देशांचे प्रॉफिट पण कमी झाले. मग याच्यातनं मार्ग काढणं गरजेचं होतं. आणि तो मार्ग काढण्यासाठी अमेरिका आणि सौदी अरेबिया या दोन देशांमध्ये एक हिस्टॉरिकल ॲग्रीमेंट झाला 1973ला. आणि जो ऑइल क्रायसिस नंतर, म्हणजे हा ऑइल इम्बार्गो नंतर झाला होता. आणि हा जो ॲग्रीमेंट झाला मित्रांनो, या ॲग्रीमेंटमध्ये असं ठरलं की भविष्यामध्ये सौदी अरेबिया जगाला जे तेल विकेल, सौदी अरेबियाची जी करन्सी आहे दिराम, त्याच्यामध्ये ते विकणार नाही. तर हा जो सगळा तेलाचा व्यापार असेल हा पूर्णपणे डॉलरमध्ये होईल. मग भारताला जर सौदी अरेबियाकडनं तेल घ्यायचं असेल तर डॉलरमध्ये घ्यावं लागेल, चीनला घ्यायचं आहे तर डॉलरमध्ये घ्यावं लागेल, युरोपियन देशांना घ्यायचं आहे डॉलरमध्ये घ्यावं लागेल. हे सौदी अरेबियाच्या करन्सीमध्ये होणार नाही, किंवा जे देश विकत घेत आहेत त्यांच्या करन्सीमध्ये होणार नाही. हा सगळा व्यापार पेट्रोलचा हा डॉलरमध्ये होईल. आणि त्याच्यानंतर अमेरिकेने हे मान्य केलं सौदी अरेबियाला की तुम्हाला पाहिजे तेवढी शस्त्रास्त्र आम्ही देऊ, तुम्हाला संरक्षण पूर्णपणे आम्ही प्रोव्हाइड करू, तुमची सिक्युरिटीची गॅरंटी आमची. आणि मग अमेरिकेचे मिलिटरी बेसेस हे इस्लामिक देशांमध्ये सुरू झाले. कतारमध्ये अमेरिकेचा सगळ्यात मोठा मिलिटरी बेस आहे, सौदी अरेबियामध्ये पण मिलिटरी बेस आहे. मग त्यांना प्रोटेक्शन द्यायला सुरुवात केली. मोबदल्यामध्ये अरब देशांनी पेट्रोल हे डॉलरमध्ये विकायला सुरुवात केली. सौदी अरेबियानंतर हाच निर्णय इराकनी घेतला, UAEनी घेतला, कतारनी घेतला, इराकनी घेतला, इराणनी घेतला. आणि या सगळ्यांनी, विशेष करून ओपेक कंट्रीज, ज्या ऑइल प्रोडक्शन करणाऱ्या ओपेक कंट्रीज आहेत, या सगळ्यांनी डॉलरमध्ये व्यवहार करायला सुरुवात केली. आणि आता असं झालं की यांना आता सगळा व्यवहार डॉलरमध्ये, कारण ह्या देशांनी प्रचंड प्रॉफिट कमवायला सुरुवात केली अरब देशांनी. हा जो सगळा डॉलरमधला पैसा, जो डॉलर त्यांच्याकडे जमा होत होते ह्या सौदी अरेबियाकडे, इतर इस्लामिक देशांकडे, तर ह्या करारामध्ये असं ठरलेलं होतं की तुम्ही हे जे सगळे डॉलर कमवणार आहात हे डॉलर तुम्ही अमेरिकेत गुंतवायचे. आता बघा, ज्याला रिसायकलिंग ऑफ डॉलर असं म्हणतात,
ही दुसरी संकल्पना मी तुम्हाला, पेट्रो डॉलर आणि त्याच्यानंतर रिसायकलिंग ऑफ डॉलर. आता हा रिसायकलिंग ऑफ डॉलर काय आहे? म्हणजे सौदी अरेबियाने डॉलरमध्ये तेल विकलं. सौदी अरेबियाकडे मिलियन डॉलर, बिलियन डॉलर तयार झाले. ते सौदी अरेबियाने आपल्या बँकेत नाही ठेवायचे, तर ते त्यांनी अमेरिकेत गुंतवायचे. अमेरिकेत कुठे गुंतवायचे? तर अमेरिकन US ट्रेझरीमध्ये गुंतवायचे, US बॉन्डमध्ये गुंतवायचे. याचा अर्थ काय? त्यांनी ट्रेझरी आणि बॉन्ड खरेदी करायचे. हा सगळा पैसा अमेरिकेला द्यायचा. म्हणजेच काय? अमेरिका सौदी अरेबियाकडनं कर्ज घेणार आणि मग हा जो डॉलर अमेरिकेमध्ये आला त्याच्यावरती इंटरेस्ट जो आहे, व्याज जे आहे, ते अमेरिका सौदी अरेबियाला देणार. तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे जो पेट्रोल विकून डॉलरमध्ये झालेला पैसा आहे तो बॉन्ड्समध्ये आणि ट्रेझरीमध्ये सौदी अरेबिया अमेरिकेत गुंतवेल आणि त्या गुंतवले म्हणजे एक प्रकारचं ते कर्ज असेल. अमेरिका सौदी अरेबियाकडनं कर्ज घेतोय आणि त्यामुळे त्याच्यावरचा इंटरेस्ट अमेरिका सौदी अरेबियाला देणार, जो अतिशय कमी होता. आता तुम्ही मित्रांनो बघा, केवळ पेट्रोलच्या बाबतीमध्ये नाही तर हा प्रकार सगळीकडे व्हायला सुरुवात झाला. गोल्ड डॉलरमध्ये, डिफेन्स इक्विपमेंट डॉलरमध्ये, मेजर सगळ्या वस्तू ज्या होत्या सगळ्या डॉलरमध्ये. त्यामुळे व्हायला असं लागलं की जे जे देश डॉलरमध्ये व्यवहार करत होते त्या प्रत्येकाला अमेरिकेमध्ये डॉलर गुंतवावे लागले. अमेरिकेचे बॉन्ड्स घ्यावे लागले, अमेरिकेच्या ट्रेझरीज घ्याव्या लागल्या. त्यामुळे डॉलर जगभरातनं अमेरिकेकडे येत होता आणि त्यामुळे अमेरिकेची परिस्थिती जबरदस्त सुधारली. अमेरिकेची इकॉनॉमी ग्रो झाली, कारण जगभरामध्ये व्यापार डॉलरमध्ये होतोय. हा पुन्हा डॉलर अमेरिकेमध्ये येतोय. मात्र काय झालं याच्यातनं, तुम्हाला मी माझ्या काही व्हिडिओजमधनं मागे सांगितली होती माहिती, की याच्यामध्ये अमेरिकेमध्ये ट्रेड डेफिसिट तयार झाला. जो डोनाल्ड ट्रम्पला तो ट्रेड डेफिसिट आता करेक्ट करायचा आहे. हा ट्रेड डेफिसिट का तयार झाला? कारण अमेरिका डॉलर गोळा करतोय, कारण अमेरिका आयात करतोय. आता जो व्यक्ती किंवा जो देश, आता भारत अमेरिकेला 32 अब्ज डॉलरच्या वस्तू निर्यात करतो, आपण विकतो. मग गारमेंट्स असेल, जेम्स ज्वेलरीज असेल, फार्मास्युटिकल आहे, ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स आहे, डेअरी फिशरीज आहेत. हे 32 अब्ज डॉलरच्या वस्तू प्रतिवर्षी आपण अमेरिकेला देतो, ज्याच्यामध्ये कर्टन्स, बेडशीट्स, पिलो कवर्स याच्यापासून सगळंच आहे. आता हा व्यापार कशात होतो? डॉलरमध्ये होतो. म्हणजे आपण काय करतो? आपण अमेरिकेला त्या गोष्टी देतो, म्हणजे अमेरिका ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आयात करतो. मात्र अमेरिकेकडनं निर्यात होत नाही, कारण अमेरिकेला डॉलर परत द्यायचा नाही आहे, म्हणून अमेरिका आयात करत राहतोय आणि त्यामुळे अमेरिकेमध्ये ट्रेड डेफिसिट वाढला. ह्या रिसायकलिंग ऑफ डॉलरचा हे एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे की अमेरिकेमध्ये ट्रेड डेफिसिट वाढला, पण तो अमेरिकेने सहन केला, काही हरकत नाही. पण डॉलरची मोनोपोली राहिली जगभरामध्ये. आता बघा तुम्ही, चायना असेल, रशिया पण काही काळापर्यंत 2023च्या पूर्वी सगळे देश आपल्या तिजोरीमध्ये डॉलर साठवून ठेवत होते. का बरं? कारण त्या डॉलरचा खरेदी, सगळे व्यवहार जे व्हायचे ते डॉलरमध्ये व्हायचे. आता मध्यंतरी डॉलरचा क्रायसिस निर्माण झाला श्रीलंकेमध्ये, पाकिस्तानमध्ये. श्रीलंकेमध्ये पेट्रोल डिझेल घ्यायला डॉलर नव्हते, त्यामुळे त्यांना घेता नाही आलं. भारताने मदत केली. पाकिस्तानमध्ये मध्यंतरी ऐकलं असेल, पाकिस्तानच्या एका मंत्र्यांनी पाकिस्तानच्या लोकांना अपील केलं, अहो तुम्ही चहा नका पिऊ, कारण चहा तुम्हाला इम्पोर्ट करावा लागतो आणि तो डॉलरमध्ये करावा लागतो. नेपाळमध्ये तुम्हाला आठवत असेल की नेपाळमध्ये नेपाळच्या मंत्र्यांनी एका असं स्टेटमेंट केलं होतं की तुम्ही वेफर्स खाणं कमी करा, कारण ते वेफर्स आयात करावे लागते, डॉलरमध्ये घ्यावे लागतात आपल्याला सगळे ते. तर जो तो डॉलर प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत होता, आपल्या तिजोरीमध्ये डॉलर रिझर्व्ह करून ठेवण्याचा प्रयत्न करत होता फॉरेक्समध्ये. याचं कारण असं होतं की डॉलरमध्ये सगळा व्यवहार होत होता आणि त्यामुळे अमेरिकेची मोनोपोली टिकून होती. आता मित्रांनो बघा, जगभरामध्ये 193 देशात ठिकठिकाणी निवडणुका होत असतात, पण जेवढी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जगभरामध्ये चर्चेचा विषय बनती, तेवढी इतर देशांची का नाही बनत? याचं कारणही लक्षात घ्या. का भारतामध्ये आपण एवढी अमेरिकेच्या निवडणुकीची चर्चा करतो? तिथं डोनाल्ड ट्रम्प आहे का बायडन आहे, रिपब्लिकन पक्ष आहे का डेमोक्रॅटिक पक्ष आहे? कारण या सगळ्यांचे परिणाम डॉलरच्या मूल्यावरती होत असतात. उद्या मित्रांनो जर डॉलरचं अवमूल्यन झालं, आणि आम्ही डॉलर तर साठवून ठेवलेला आहे प्रचंड मोठा, आमच्याकडे 60% आमच्या फॉरेक्समध्ये डॉलर आहेत. मित्रांनो त्याचे सगळे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे डॉलरची डिव्हॅल्युएशन पण नाही झालं पाहिजे आहे, हे पण आपण बघितलं पाहिजे आहे, असा सगळ्या देशांचा विचार असतो. आणि त्यामुळे कारण असं आहे की त्यांनी US ट्रेझरीज आणि बॉन्ड्स आपल्याकडे सेव्ह करून ठेवलेले आहेत आणि ते आपल्याकडे ठेवल्यामुळे त्याची किंमत कमी होता कामा नये, म्हणून डॉलर डिव्हॅल्यूट होता कामा नये, यासाठी जगभरातले देश प्रयत्नशील असतात. म्हणून सगळ्यांचं लक्ष अमेरिकेकडे लागून असतं. आणि ही जी डॉलरची मोनोपोली आहे, जी प्रामुख्याने पेट्रो डॉलरच्या माध्यमातून अमेरिकेने टिकून ठेवलेली होती, आता त्याला चॅलेंज व्हायला लागलं. हा जो ॲग्रीमेंट होता 1973 सौदी अरेबिया आणि अमेरिकेमध्ये झालेला, मित्रांनो अशा प्रकारच्या बातम्या मागच्या वर्षी आल्या होत्या की
की सौदी अरेबिया त्याला डिस्कंटिन्यू करतो आहे, तो आता पुढे घेऊन जाणार नाही. म्हणजे सौदी अरेबियावरती ऑब्लिगेशन नाही आहे, बंधन नाही आहे की त्यांनी केवळ डॉलरमध्येच तेल विकलं पाहिजे. आता सौदी अरेबियाने चीनला युआनमध्ये तेल विकायला सुरुवात केली, जपानला येनमध्ये विकायला सुरुवात केली. भारत आणि रशियामध्ये आपण बघितलं गेल्या 3 वर्षामध्ये भारताने साधारणतः 167 अब्ज डॉलरचं तेल हे रशियाकडनं घेतलं. मी त्याला डॉलरमध्ये म्हणतोय कारण ते आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी, पण तो व्यवहार डॉलरमधला नाही आहे, तो रुपये आणि रुबलमधला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आता जगभरामध्ये अशा प्रकारचा ट्रेंड येतोय की डॉलरची मोनोपोली का सहन करायची, का आपण सगळ्या गोष्टी डॉलरमध्ये विकत घ्यायच्या, ज्याच्या माध्यमातून अमेरिकेची मोनोपोली टिकून राहते आहे. त्यामुळे ह्या अमेरिकेच्या मोनोपोलीला आणि ज्या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प वागतायत त्याला जर चॅलेंज करायचं असेल तर डॉलरला चॅलेंज करा. आणि मग काय करता येईल? पहिला मार्ग म्हणजे डॉलरशिवाय इतर करन्सीमध्ये ट्रान्झॅक्शन करणं, जे ट्रान्झॅक्शन आता सुरू केलं. आणि ब्रिक्स देश जे आहेत, प्रामुख्याने ब्रिक्स देशांनी, ज्याच्यामध्ये रशिया, चायना, इंडिया, ब्राझील, साऊथ आफ्रिका आणि अजून काही आता नव्याने ॲड झालेल्या देशांचा समावेश आहे, या देशांनी प्रामुख्याने निर्णय घेतला की आम्ही डॉलरशिवाय इतर करन्सीमध्ये ट्रेड करायला सुरुवात करू, पेट्रोल डिझेल घ्यायला सुरुवात करू. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा प्रकार काय केला की गेल्या 2-3 वर्षात तुम्ही पाहिलं सोन्याच्या किमती विशेष करून गेल्या वर्षामध्ये प्रचंड गगनाला भिडाल्या. म्हणजे आता जवळपास 1.5 लाख सोनं क्रॉस झालेलं आहे. जरी थोडंसं फ्लक्च्युएशन झालेलं असलं तरी अगदी ते 1,80,000 सोनं जाऊन पोहोचलं होतं. कारण काय? कारण असं आहे की काही महत्त्वाच्या देशांनी विशेष करून भारत, रशिया, चीन आणि इतर आणखीन जवळपास 70 देशांनी असा निर्णय घेतलेला आहे की आम्ही आता आमच्या फॉरेक्समध्ये डॉलरचं प्रमाण कमी करू. आणि म्हणून त्यांनी आता ट्रेझरीज आणि US बॉन्ड्स विकायला सुरुवात केलेली आहे. आणि ते असं म्हणतात की त्याच्याऐवजी आपण गोल्डचं कलेक्शन वाढवू, आपल्याकडचं गोल्डचे साठे वाढवू. आणि म्हणून चायनाने रेकॉर्ड ब्रेक गोल्ड खरेदी करायला सुरुवात केली आहे. जवळपास 75 देशांच्या सेंट्रल बँकांनी सोने खरेदीचा झपाटा लावलेला आहे. भारताच्या RBIने देखील सोने खरेदी सुरू केली. आपण लंडनच्या बँक ऑफ लंडनमध्ये ठेवलेलं सोनं हे आपण जवळपास त्याच्यातलं 100 टन सोनं आपण भारतामध्ये परत आणलं, कारण अमेरिकेची गॅरंटी नाही आहे. उद्या जसं रशियाचे डॉलरमधले जे ॲसेट्स होत्या परदेशातल्या त्या अमेरिकेने फ्रीज करून टाकल्या. तिथला सिमिलर अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या ॲसेट ज्या होत्या त्या फ्रीज करून टाकल्या डॉलरमधल्या. आणि जवळपास 3 ते 4 अब्ज डॉलरच्या रशियाच्या ॲसेट्स फ्रीज करून टाकल्या होत्या. उद्या चीनला भीती वाटते की त्यांनी तैवानवरती आक्रमण केलं आणि जर चीनला पनिश करण्यासाठी अमेरिकेने चीनच्या ॲसेट फ्रीज करून टाकल्या. उद्या भारताच्या विरुद्ध अमेरिकेला काही डोक्यात, यू नेवर नो व्हॉट विल हॅपन, जेव्हा डोनाल्ड ट्रम्प जोपर्यंत आहेत, तर उद्या जर तुम्ही भारतामधले डॉलरमधले ट्रान्झॅक्शन सीज केले किंवा भारताचं सोनं परदेशात ठेवलेलं किंवा भारताचा ॲसेट्स परदेशातल्या सीज करायचं ठरवलं तर आपल्याला आधार काय असणार आहे? म्हणून आपण सोनं वाढवलं पाहिजे. आणि म्हणून देशांनी सोनं वाढवायला सुरुवात केली, अदर दॅन डॉलरमध्ये ट्रान्झॅक्शन करायला सुरुवात केली. आणि हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे घाबरलेले आहेत, कारण डॉलरच्या मक्तेदारीला, मोनोपोलीला चॅलेंज निर्माण झालेला आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात की व्हेनेझुएलन ऑइल जे आहे, व्हेनेझुएलाचे जे तेल आहे ज्याच्यावर अमेरिकेची मक्तेदारी आहे, ते डॉलरमध्ये भारताने विकत घेतलं पाहिजे. कारण भारत हा तेलाचा फार मोठा, म्हणजे आशिया खंडामध्ये चायनानंतर सेकंड लार्जेस्ट जो बायर आहे, इम्पोर्टर आहे तेलाचा, तो भारत आहे. मित्रांनो, तुम्हाला कल्पना आहे भारत प्रतिदिवशी भारताची तेलाची गरज किंवा इम्पोर्ट भारत किती करतो? भारत प्रतिदिवशी 5 मिलियन म्हणजे 50 लाख बॅरल्स भारत तेलाचा इम्पोर्ट करतो प्रतिदिवशी. आता हा व्यवहार आपण सौदी अरेबियाबरोबर डॉलरमध्ये करत होतो. आता आपण जर व्हेनेझुएलाचं तेल घ्यायचं ठरवलं तर आपल्याला ते डॉलरमध्ये घ्यावं लागणार. म्हणजे परत डॉलरची मक्तेदारी. 500 अब्ज डॉलरच्या वस्तू तुम्हाला अमेरिकन वस्तू भारतीय विकत घेतील पुढच्या काळामध्ये, म्हणजे परत डॉलरची मोनोपोली. आणि म्हणून डॉलरची मोनोपोली रिस्टॅब्लिश करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प आग्रही आहेत. आणि म्हणून ग्रीनलँड आहे, म्हणून व्हेनेझुएला आहे. आणि म्हणून हा सगळा डोनाल्ड ट्रम्पचा एकूणच जे सगळं एक वर्षामधलं एकाधिकारशाही पद्धतीने वागणं चाललेलं आहे, त्याच्या मागचं कारण असं आहे की अमेरिका बिथरली आहे, अमेरिका अस्थिर होण्याच्या मार्गावरती आहे. कारण डॉलरच्या मोनोपोलीला धक्का लागतो आहे. जी मोनोपोली 7 ते 8 दशकं टिकून होती ती कदाचित भविष्यात टिकणार नाही. आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प बिथरले आहेत. आणि म्हणून सगळ्याच देशांवरती दबाव टाकून ते असं म्हणतायत की जर तुम्ही डॉलरला चॅलेंज करायचा प्रयत्न केला, ब्रिक्स देशांना म्हणतायत, तर आम्ही तुमच्यावरती 500% टॅरिफ लावू. जर तुम्ही पॅरलल करन्सी विकसित केली 500% टॅरिफ लावू. याचं कारण असं आहे की अमेरिका बिथरली आहे
डी डॉलरायझेशनची प्रोसेस सुरू झालेली आहे. पॅरलल करन्सीज विकसित होत आहेत आणि त्याच्यातला पहिला धक्का म्हणजे सौदी अरेबिया रिथिंक करतोय, रिकन्सिडर करतोय 1973चा अमेरिकेबरोबरचा ॲग्रीमेंट, जो सौदी अरेबियाला ऑब्लिगेटरी आहे, बंधनकारक बनवतो की तुम्ही पेट्रोलचा व्यवहार हा डॉलरमध्ये केला पाहिजे. त्यामुळे अमेरिकेने वेळोवेळी सुधारणं गरजेचं आहे. आता हे अमेरिका केंद्रित जग राहिलेलं नाही आहे, हे मल्टीपोलर वर्ल्ड आहे आणि ज्याच्यामध्ये सत्तेच्या अनेक सेंटर्स आहेत आणि त्यामुळे तुम्हाला इतर देशांची ॲटॉनॉमी, इतर देशांचा सॉव्हरिनिटी याचा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. भारताची ॲटॉनॉमी किंवा भारताचा सॉव्हरिनिटी हे काय ट्रेड कम्युडिटी नाही आहे की तुम्ही बार्गेन करू शकाल आणि ती विकत घेऊ शकाल, असं अजिबात नाही आहे. प्रत्येक देशाने रेड लाईन्स आखायला सुरुवात केल्या आहेत. आता डोनाल्ड ट्रम्पला त्या रेड लाईनचा रिस्पेक्ट करावाच लागेल, तरच अमेरिकेचं अस्तित्व टिकून राहील.